नमस्कार मित्रांनो. तर आता आपण सध्या पंढरपूर नगर परिषदेच्या समोर आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता नगरपालिकेची अतिक्रमण हटवण्याची सध्या कारवाई चालू आहे. आणि इथं बघू शकता अशा प्रकारे या साईटला बघू शकता तुम्ही नगरपालिकेची अतिक्रमण हटवण्याची सध्या कारवाई चालू आहे. आणि अशा प्रकारे सर्व जे अतिक्रमण साहित्य आहे ते सध्या भरून घेण्याचा प्रयत्न सध्या नगरपालिकेचा चाललेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे नगरपालिकेचं अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे. आणि इथं बघू शकता जे अतिक्रमण सामान आहे ते पूर्ण हटवण्याचा इथं सध्या जो काय म्हणू आपण त्याला सध्या जे अतिक्रमण आहे ते हटवण्याचं सध्या इथं नगरपालिकेतर्फे चालू आहे. बघू शकता मग जे अतिक्रमण होत आहे ते पूर्ण हटवण्याचं सध्या चाललेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ते चाललंय. काय बरं आहे का अतिक्रमण हटवलेलं काय कसं आहे? जास्त बी लुस्कानी करावं नाही माणसांची. अतिक्रमण आहे समोर जेवढं आवश्यकता आहे तेवढंच करावं. बाकी काय नाही. बाकीचे लुस्कानी बिस्कानी कोणाचं काय उचलून न्यावं नाही नगरपालिकेने. आता ते समोर आले ते नगरपालिका काढून काढून नेऊ नये त्यांना. त्यांनी एवढं रिक्वेस्ट केलं म्हणल्यानंतर त्यांचं वस्तू त्यांना तिथल्या तिथं टाकते जागी माघारी द्यावं. असं नागरिकांचं म्हणणं की जास्त गोरगरिबांचं नुकसान होणे अशा प्रकारे चाललेलं आहे सध्या. बघू शकता अशा प्रकारे नगरपालिका पूर्ण ऍक्टिव्ह आहे सध्या. वारीच्या मोडमध्ये आहे. वारीच्या ह्याच्यात सध्या जे काही सध्या अतिक्रमण केलेलं आहे ते पूर्ण काढून ते जप्त करून ते नेत आहेत. नगरपालिका पूर्ण ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे सध्या. बघू शकता अशा प्रकारे तर सध्या नागरिकांनी त्यांच्या सामंजस्य भूमिका सध्या काही दिसत नाही. नागरिक आणि प्रशासनात सध्या बोलणं चाललेलं आहे की काय जे अतिक्रमण नगरपालिका कोणत्याही ऐकण्याच्या तयारीत नाही सध्या. अशा प्रकारे जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवण्याच्या सध्या मोड मध्ये दिसत आहे. बघू शकता अशा प्रकारे नगरपालिका आणि नागरिकांत सध्या चालू आहे. सध्या बघू शकता अशा प्रकारे तर नागरिक त्यांचा जो त्रास आहे ते सांगत आहेत. पण जे अतिक्रमण आहे ते तर हटवलं जाणार नाही नगरपालिकेतर्फे. सध्या बघू शकता अशा प्रकारे जेसीबी संघच घेऊन आलेले आहे नगरपालिका. जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवण्याचा पुरेपूर प्रयत्न चाललेला आहे सध्या त्यांचा.